सुरुवातीलाच एक मोठी आणि महत्त्वाची बातमी येते, ती म्हणजे शीना बोरा हत्याकांड प्रकरणामध्ये गरजेपेक्षा जास्त रस दाखवल्यामुळे राकेश मारिया यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून वेळेआधीच उचलबांगडी करण्यात आली, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे विधान केलंय. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गणेश, काय म्हटलंय मुख्यमंत्र्यांनी? मिलिंद, मुख्यमंत्र्यांनी शीना बोरा हत्या प्रकरणातील जो जास्त त्यांनी रुची घेतली होती किंवा त्यामध्ये इंटरेस्ट घेतला होता, त्यासाठी वेळआधीच त्यांना ट्रान्सफर करण्यात आला आणि त्यांना प्रमोट करून ट्रान्सफर करण्यात आला. कारण महाराष्ट्र सरकारला त्यांच्या ट्रान्सफरमध्ये कोणत्या प्रकारची कॉन्ट्रोवर्सी नको हवी होती. पण याच मुलाखतीमध्ये मुख्यमंत्र्यांनी हेही स्पष्ट केलं की फक्त शीना बोरा प्रकरणच नव्हे, त्या आधीही 2-3 असे काही इन्सिडेंट झाले होते ज्यामुळे सरकारला आणि त्यांना हा निर्णय घ्यावा लागला. यापैकी एक होतं ललित मोदी, जे अद्याप फरार आहेत, ज्यांच्या विरुद्ध IPL मध्ये फिक्सिंग म्हणा किंवा एक मोठा स्कॅन्डल करण्याचा त्यांच्यावर आरोप आहे, मनी लॉन्ड्रिंगची त्यांच्यावर केस आहे. अशा एका आरोपीवर जो भारताबाहेर फरार आहे त्याला ते लंडनमध्ये भेटले होते. त्यामध्ये त्यांचे फोटोग्राफ्स वगैरे सार्वजनिक झाले होते आणि मग राकेश मारिया यांनी आपलं स्पष्टीकरण सरकारकडे दिलं होतं, जे त्यांनी मान्य केलं होतं. पण नंतर काय अशा घडामोडी झाल्या किंवा त्यांना अशी काही माहिती मिळाली जे राकेश मारिया यांच्या स्पष्टीकरणापेक्षा वेगळं होतं. हे एक इन्स्टन्स आहे. त्याचबरोबर शीना बोरामध्ये जे इन्व्हेस्टिगेशन झालं किंवा जे त्यांनी जास्त इंटरेस्ट त्याच्यामध्ये घेतला आणि मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस हेही सांगितलं की ती आयुक्तांनी अशा प्रकारे इंटरेस्ट घेतलं नाही पाहिजे. तर ललित मोदी यांची भेट, शीना बोरा यातलं जास्त त्यांचं इंटरेस्ट आणि याशिवाय आणखीन 1-2 प्रकरण होते ज्यामुळे राकेश मारिया यांची वेळेआधीच बदली करण्यात आणि त्यांना प्रमोट करून ट्रान्सफर करण्यात आलं, जेणेकरून कोणती कॉन्ट्रोवर्सी नाही व्हावी. पण एक उत्तर अजून मुख्यमंत्र्यांकडून नाही आलंय, ते म्हणजे की जर त्यांनी इंटरेस्ट दाखवलं आणि काही त्यांच्यामध्ये संशय होता तर त्यांच्या प्रमोशन नंतर त्यांना परत शीना बोरा इन्व्हेस्टिगेशन का देण्यात आलं होतं, याबद्दल अजून मुख्यमंत्र्यांकडनं कोणताही खुलासा नाही करण्यात आलाय. निश्चित. गणेश ठाकूर, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी पीटीआयला जी मुलाखत दिली त्यात नेमकं काय म्हटलंय तेही आपण पाहूया. मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त राकेश मारिया शीना बोरा हत्याकांडात जास्तच रस दाखवत होते. कोणताही वाद उद्भवू नये म्हणून वेळेआधीच मारिया यांची आयुक्त पदावरून महासंचालक पदावर बढती आणि बदली करण्यात आली. बढतीनंतरही मारिया यांना शीना हत्या प्रकरणाचा तपास लक्ष ठेवण्याची मुभा देण्यात आली होती. पीटर मुखर्जी याचा शीना हत्या प्रकरणाशी थेट संबंध नसल्याचं मला नेहमी सांगण्यात आलं. मात्र पीटर मुखर्जीच्या अटकेनंतर मला देण्यात आलेली माहिती माझ्यासाठी नक्कीच धक्कादायक होती.